माणगाव ते दिघी महामार्गावर अवजड वाहनांना बंदी. रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिसूचना जारी. 9 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. 16 टन क्षमतेची किंवा त्याहून अधिक वजनाच्या वाहनांसाठी ही बंदी आदेश लागू असणार आहेत. लाडकी बहीण योजना आणि महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत रायगड जिल्ह्याचा मुख्य सोहळा बुधवारी मोरबा इथं पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील विविध भागातून हजारो महिला येणार असल्यानं माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753F वर अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे. 9 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. 16 टन क्षमतेची किंवा त्याहून अधिक वजनाच्या वाहनांसाठी हे बंदी आदेश लागू राहणार आहेत. मात्र त्याच वेळी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यास मुभा असणार आहे. यावेळी अवजड वाहनांना म्हसळा मांदाड तळामार्गे रोहा नागोठणे म्हसळा साई तळेगाव तळा इंदापूर आणि म्हसळा साई चेकपोस्ट कनघर खामगाव कुरार फाटा गोरेगाव मार्गे वळवली जाणार आहे. ही वाहतूक बंदी अधिसूचना ही दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहिका तसंच कार्यक्रमासाठी येणारी वाहने यांना लागू राहणार नाही. या कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाकरिता 800 ते 900 बसेस आणि इतर लहान मोठी अशी वाहने येण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम मोरबा तालुका माणगाव येथे होणार आहे. या रोडवर जड अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अशा वेळी या मार्गावरून जड अवजड वाहतूक सुरू राहिल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊन कार्यक्रमाच्या वेळी गंभीर प्रश्न उद्भवू शकतो, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी म्हटलं आहे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.